नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत पेन्शन घेणाऱ्या तब्बल 78 लाखाहून अधिक पेन्शन धारकांचे लक्ष सध्या किमान पेन्शन वाढीकडे लागले आहे. EPS 95 अंतर्गत मिळणारी किमान 1000 रुपये पेन्शन 7500 करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून पेन्शनधारक संघटनांकडून केली जात आहे. मात्र 7500 किमान पेन्शन आजपासून लागू झाल्याची कोणती अधिकृत घोषणा केंद्र सरकार किंवा EPF कडून दिलेली नाही. सध्या किती मिळते किमान पेन्शन? तर मित्रांनो, EPS अंतर्गत पात्र पेन्शनधारकांना सरकारकडून सध्या किमान 1000 प्रतिमाह पेन्शनची हमी दिली जाते. जानेवारी 2026 मध्ये राज्यसभेत सरकारने स्पष्ट केले होते की विविध संघटना आणि लोकप्रतिनिधीकडून किमान पेन्शन 1000 वरून 7500 करण्याच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. मात्र त्यावेळी 7500 ची मागणी वाढ मंजूर झाल्याचे सांगण्यात आले नाही. 7500 पेन्शनची बातमी व्हायरल का झाली? तर मित्रांनो, मे 2026 मध्ये सोशल मीडियावर एक कथित सरकारी पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामध्ये EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 7500 करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या पत्रावर सरकारची स्वरूपाची चिन्हे आणि मजकूर असल्यामुळे अनेक पेन्शनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. मात्र EPFने हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले आणि 7500 किमान पेन्शन लागू केल्याची कोणतीही अधिसूचना जारी केलेली नसल्याचे सांगितले. सरकारकडून पेन्शन वाढीवर विचार सुरू. दरम्यान एप्रिल 2026 मध्ये समोर आलेल्या माहितीनुसार श्रम मंत्रालय EPS अंतर्गत किमान पेन्शन 1000 पेक्षा अधिक करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे वृत्त आले होते. पेन्शनधारक संघटनांकडून मात्र 7500 किमान पेन्शन आणि महागाई भत्ता देण्याची मागणी केली जात आहे. म्हणूनच पेन्शन वाढीचा विषय अद्याप चर्चेत असला तरी 7500 प्रति महिना पेन्शन मंजूर झाल्याचे अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. 78 लाख पेन्शनधारकांना आणखी एक मोठा फायदा. मित्रांनो, EPS पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली लागू केली आहे. या व्यवस्थेमुळे पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या व्यवस्थेचा लाभ 78 लाखाहून अधिक EPS पेन्शनधारकांना होणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. पेन्शनधारकांनी काय लक्षात ठेवावे? मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर 7500 पेन्शन सुरू असल्याचे अनेक मेसेज फिरत आहे. मात्र अधिकृत आदेश येईपर्यंत अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये. EPFO किंवा श्रम मंत्रालयाकडून अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतरच पेन्शन मध्ये प्रत्यक्ष वाढ लागू होईल. 78 लाखाहून अधिक EPS पेन्शनधारकांसाठी पेन्शन वाढीची मागणी जोर धरत असली तरी आजच्या तारखेला 7500 किमान पेन्शन लागू झाल्याची अधिकृत माहिती नाही. सध्याची किमान पेन्शन 1000 आहे. सरकारकडून भविष्यात याबाबत निर्णय घेतला जातो का, याकडे लाखो पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.